मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। योजना होती साहेब, पंचायत समिती लेवलला 50% होती, ग्रामपंचायत लेवलला 50% होती। आता सगळं 100% 90% ग्रामपंचायतीला आल्यामुळे इंजिनियर लोक आणि ग्रामपंचायती सगळं मिळून अतिशय हे करते। आम्ही काय म्हणायचं आहे, हा मल्लिकार्जुन सिद्धाच्या चरणी आम्ही हे करतो। आमचा आमदार साहेब अतिशय संवेदनशील आणि राज्याचे नेते आहे। तुम्ही काहीतरी करून आम्ही काय, आम्हाला काय शेताला नाही, आम्हाला पाणी शेताला पाणी आहे, आम्हाला देवाण दिलं, आमच्या काही अपेक्षा नाही। साहेबांची हे करू नका। आता तहसीलदार साहेबांनी सांगितला, जो खरोखर विधवा आहे, जो खरोखर तुमचा बनायचं, जो खरोखर विधवा आहे त्यांना हे मिळत नाही, पैसे मिळत नाही। आणि ज्यांनी काय केलंय ते काय पण। आणि दुसरा साहेब आता बेळवंडगीचा तलाठी, बेळवंडी तलाठी आम्ही प्रांत साहेबांनी पण 2-3दा बोलले साहेब, आणि त्यांनी तलाठी साहेब गरीब आहे साहेब, नवीन आले आणि ते करजगीलाच राहतोय, आणि आमचे बेळवंडीचे लोक करजगीला उतार आणायला जायला पाहिजे। त्यांनी काय म्हणताय, आमच्या जवळ ते प्रिंटर मशीन नाही म्हणते, आणि जागा तरी गावात आहे साहेब, जागा नसले तर सुद्धा आम्ही उपलब्ध करून देतो म्हणले साहेब। आणि असा कुठं नियमात आहे का साहेब? असे भरपूर म्हणजे भरपूर। आता शिक्षण विभाग साहेब, शिक्षण विभाग मध्ये साहेब आम्ही गेला की आमचा कोण विचारत नाही, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे। आता जिल्हा परिषदेची शाळा मोठी व्हायला पाहिजे। आता सीबीएसई शासनाने सीबीएसई योजना चालू केली, तिथं सगळ्या संस्थेवाल्याचं त्यांचं फार असते साहेब। आमच्या गावात साहेब 3 हेक्टर 33 मध्ये 20 गुंठा जमीन जिल्हा परिषद मुख्याध्यापक जिल्हा परिषद कन्नड शाळा बेळवंडगी म्हणून त्यांना दिलाय साहेब, 528 फेरफारवर। आम्ही माहिती अधिकाऱ्याला मागितलंय तर काय म्हणते, ते सगळं ग्रामपंचायतीला माहिती म्हणते साहेब। त्या मुख्याध्यापकांच्या नावे उतार निघते साहेब, मुख्याध्यापकांनी त्याच्यावर विल्हेवाट करायला पाहिजे का नको साहेब? आता शेख साहेब इथं बसले साहेब, त्यांनी काय सांगताय, नाही ते ग्रामपंचायती सगळं बघायला पाहिजे। आम्ही काय म्हणतो साहेब, साहेबांचा कार्यकर्ता आहे म्हणून, साहेबांच्या आमदार आहे साहेब, सगळं प्रत्येक सर्वसामान्य शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे। प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे साहेब, प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार। तुम्ही नजर थोडं सेवा शासनाने हा योजना राबवली साहेब, शासनान तहसीलदारदारी म्हणून। आता साहेब तहसीलदार सांग तहसीलदार आहे साहेब, तिथं एक 5 रुपयाचं तिकीट मिळत नाही साहेब, आम्ही जतला जावं लागते। आणि साहेब परवा साहेब आम्ही तहसीलदार ऑफिसला गेलो होतो साहेब, अर्धा तास थांबा म्हणते त्यांनी, आज सुद्धा सोडत नाही। आणि आता असं भरपूर म्हणजे भरपूर गंभीर प्रश्न आहे साहेब, आम्ही 2-3दा आम्ही मांडलेला आहे साहेब। आमचा आमदार साहेब आमचा आहे, आमच्या घरातला आहे, आम्ही माध्यममध्ये वगैरे दिले तर आमच्या बरोबर होत नाही म्हणून आम्ही दिलं नाही। प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि तहसीलदार मॅडम, तुम्ही दुरुस्ती करा, आमचा काही वैयक्तिक काम नाही, प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे। आणि एवढं साहेब भारत निर्माण राबले जलजीवन, आता आमच्या बेळवंडीला साहेब जलजीवन 1 कोटीचा आहे, भारत निर्माण 1 कोटीचा आहे, सगळ्या योजना मिळून 3 कोटी। कृष्णा नदीवरून पाईपलाईन येतो आमच्या बेळवंडीला साहेब, तरी सुद्धा पाणी नाही, टँकरच मागतो आम्ही पुढच्या महिन्यात। अतिशय म्हणजे अतिशय प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये हा गंभीर प्रश्न आहे साहेब, तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला साहेब। आणि 155 म्हणला साहेब, 155 चुकीचा तलाट्याची, आम्ही कशाला 5 रुपये तिकीट देऊन अर्ज द्यायचं साहेब? तलाटीने करायला पाहिजे का नको साहेब गावात? आणि त्याच्यासाठी वकील ठेवा म्हणते साहेब, वकील कशाला ठेवायचं साहेब? आम्ही सांगतो की प्रत्येक गोष्टी साहेब गेला की आम्ही सांगला तो वकील ठेवायला पाहिजे, वकीलला फी कोण देणार? जो साहेब आमशीद मल्लाप्पा म्हणून गावात 2 व्यक्ती आहे, आमशीदा, आणि जो माणूस प्रतिज्ञापत्र केलंय त्या प्रतिज्ञापत्रावर एकच माणसाचं नाव लिहिलंय, 2 त्यांचा मुलगा, 2 मुलगा आणि 1 आई दिले, तरी सुद्धा दुसरा आमशीदा मल्लाप्पा म्हणून जमीन सुद्धा ह्यांच्या नावे घातले। त्या दुरुस्तीला तो माणूस 1 महिना हेलपाट घातला साहेब, 6 महिन्यापूर्वी। आणि आता बघा साहेब, शासनाची जमीन आहे साहेब, शासनाची कोण विल्हेवाट करायला पाहिजे साहेब? आम्ही तक्रार केले तरी सुद्धा साहेब आम्ही जावं लागतंय ते ह्याला साहेब, हे करायला साहेब। प्रत्येक गोष्टीत असं आहे साहेब। आणि वन विभाग साहेब, आता तुम्ही म्हणला साहेब झाडा लावा, झाडा तोडून सगळं प्रत्येक गावात वाळू हे कोळसा भट्टी चालू आहे साहेब। आम्ही फोन केला की आम्हाला आमच्या फोन लावते, हे माणूस तक्रार करायला लागला बघा। हे वन विभागचे हे आहे साहेब, प्रत्येक गोष्टीत असं आहे साहेब। आमदार साहेब, आमच्या तालुक्याचा कल्याण व्हायचा वेळ आलेला आहे साहेब, सगळ्यांना विरोध करून आम्ही साहेबांना आमदार केले, साहेबांना वेळ नसतो। धानोरकर साहेब, प्रांत साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हे सगळं दुरुस्त व्हायला, प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे। मी देवाचा शपथ देऊन सांग, प्रत्येक गोष्टीत। आणि भ्रष्टाचार तुम्ही कोण काय घेणार तुम्ही घ्या, त्याच्याबद्दल काय देणं घेणार नाही, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे। गरीब माणूस, एक माणूस रडत येते साहेब। आता तहसीलदार सांगला गेलं साहेब, तिथं बसायला जागा नाही, काय नाही,
त्यांनी तरी आत बसले, मॅडम तरी आत बसले असते साहेब, 20 मिनिट थोडून या, कोणाला पण सांगा असं. एक मिनिट, मीटिंग सुरू असल्यानंतर कसं सोडणार आम्ही? मीटिंग मध्ये असल्यानंतर हे करू शकत नाही. दुसरी गोष्ट, एक लोकांना वाचता सुद्धा येत नाही, लिहिता सुद्धा येत नाही, त्यांनी मग त्यांचं म्हणणं कसं देणार हा विषय आहे. त्यांना वाचता पण येत नाही तरी आम्ही वाचून दाखवतो सगळ्या गोष्टी. 155च्या विषयामध्ये वकील कुठं घेऊ नका. नाही 155 खाली सर देतच नाही सर, दुरुस्तीला कधी आम्ही हे करतच नाही. 30 मार्च एप्रिल पर्यंत सगळे 155 विषय संपून द्या. रस्ता केसमध्येच काय असेल तर 155च्या बाबतीत ज्या ज्या काही अडचणी आहेत ते सगळ्या आम्ही तलाठ्यांचा रिपोर्ट घेऊन आम्ही काम त्याच्यावर करू. तलाठी साहेब, ग्रामसेवक साहेब, सरपंच आमच्या भागातले ते सगळं तुम्ही हे आहे, सरपंच झालाय, तुम्ही काय करताय करा, पण सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. ह्या आम्ही आमदार साहेबांच्या सानिध्यात सगळ्यांना करतो. आणि साहेब, आमदार साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे. आणि तुम्ही आता म्हटलं ना की ऐका, बसण्यासाठी जागा नाही, तर आम्ही तसा प्रस्ताव पाठवलेला आहे, सरकारी ऑफिस नवीन इमारत व्हावी म्हणून असा प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि आपल्याकडे माननीय जिल्हाधिकारी महोदय साहेबांनी एक घोषणा केलेली आहे की दर सोमवार आणि शुक्रवार दुपारी 3 ते 5 हे आमचे दरवाजे उघडे असतील. कुठलीही चिठ्ठी द्यायची गरज नाही, कुणाकडे आमच्या ऑफिसपैकी कुणाकडे जायची चिठ्ठी द्यायची गरज नाही, सरळ तुमचं काम डायरेक्ट अधिकाऱ्यांकडे जायचंय. असं जर कुठेही होत नसेल तर आम्हाला कळवा, आम्ही त्याच्यावर नक्की कारवाई करू. आणि हा उमदी मतदारसंघात यात्रेनिमित्त आमदार साहेब आले तर आम्ही बऱ्यापैकी 4% आता बऱ्यापैकी तक्रार आम्ही सांगितलेलं आम्ही आता थांबतो. आणि दुसऱ्या वेळी आम्ही आमदार साहेबांना विनंती करतो, आम्ही ज्या अधिकारी काम करत नाही आणि अधिकारी काम करत नाही हे सिद्ध झाल्यावर तुम्ही त्यांच्या बदली करायला पाहिजे, हे माझी सर्वांच्या वतीनं मागणी करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, जलजीवन संदर्भात मी बोलतोय. निगडी बुद्रुक माजी सरपंच आहे, विद्यमान सदस्य आहे ग्रामपंचायत. जलजीवनची योजना 3 वर्षापासून आमच्या चालू आहे. 1 ते 1.5 वर्षात योजना 80% पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीमध्ये 2 ते 3-4 महिने झालं पाणी दुसऱ्याच्या शेतीला जात आहे. पाणी चाचणीच्या नावाखाली चाचणी मी सांगतो मग उत्तर द्या. पाणी चाचणीच्या नावाखाली किती दिवस पाणी चालायला पाहिजे? 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, किंवा संबंधित सरपंच असायला पाहिजे, ग्रामसेवक असायला पाहिजे, किंवा आम्ही गावातले प्रतिनिधी काही 4 असायला पाहिजे. ते काही होत नाही. पाणी चाचणी करायला म्हणून सांगतोय 4 तास गावामध्ये पाणी पडतंय आणि 24 तासातलं 20 तास पाणी शेतीला जात आहे. जवळजवळ आता पाणी निगडी तलावातलं पाणी येऊन 6 ते 7 महिने झाला तलावा पूर्ण आहे. 6 ते 7 महिने पाणी बाहेर जात आहे. सद्यस्थितीत जर असंच अधिकारी जर गेले तरी बघायला मिळतंय पाणी चाचणी करताना 6 ते 8 दिवसात होते. शेवाळलेत येरवालाला पाणी 6 महिने गेल्यानंतर शेवाळा येतो, एवढं पाणी आलंय त्याला. पाणी सध्या चालू आहे साहेब. अरे चालू आहे म्हणजे शेतात चालू आहे. शेतात नाही साहेब, कारंडेवाडी वस्ती. ग्रामसेवक कोण आहेत? 2 विषय परिस्थिती आहे का? नाही साहेब, साहेब ऐका साहेब, तातूर मात्र उत्तर देत नाही. मी माजी सरपंच आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे. सद्यस्थितीमध्ये जर गेलं तरी शेतीला पाणी चालायला दिसल. आमचे 9 ते 10 साली जलस्वराज योजना झाले. 3ही गावाला व्यवस्थित पाणी पुरवठा जात आहे. ग्रामसेवकाला विचारा साहेब, पहिलं पाणी पुरवठा चालू आहे का नाही? ग्रामसेवकाला उत्तर विचारा. मग का चालू केली गावाला तुम्ही? काय अडचण आहे? तुम्ही ताब्यात पूर्ण झाली तर तुमच्या ताब्यात घेतल्या नाहीत अशा किती योजना? 30 मध्ये आता एक हे बघा, आजच्या आज त्या कुठं शेतीत पाणी चालू आहे ते बंद करा, ग्रामपंचायतीच्या ताब्यात देऊन टाका. ठीक आहे. आणि परत असले करू नका. सदरची योजना ताब्यात देऊ नका. 1.5 फुटावर पाईपलाईन झालेले आहे. सगळ्या पाईपा बाद वापरलेल्या आहेत. इस्टिमेट मोजमाप प्रमाण पाईपा नाहीत. तशी तक्रार जिल्हा स्तरावरील तक्रार देतो साहेब. जिल्हा स्तरावरील थर्ड पार्टी नेमून सगळ्या पाईपलाईन 3 फुटाच्या खाली आहेत का चौकशी व्हायला पाहिजे. आणि पाणी कुणाच्या शेतीला जात आहे हे संबंधित ग्रामसेवकाला सरपंचाला घ्या. आम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे, आम्हालाही घ्या. तुम्ही पाणी चाचणी 8 दिवस करा ना, 5 वर्ष करताय काय? 3-6 महिने पाणी चाचणी करताय काय? हे अधिकार तुम्हाला आहेत का?
तुम्ही किती दिवस चाचणी करायला पाहिजे? सरपंचांना घेऊन मागच्या नाही 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 साहेब ऐका, तुम्ही 8 दिवस 4 दिवस साहेब प्लीज रिक्वेस्ट करतो 5 मिनिट वेळ द्या, माझी फार व्यथा आहे. 6 महिने पाणी चाचणी करतात काय? पाणी चाचणी तुमचं काम पूर्ण झालं असलं तर ग्रामपंचायतच्या ताब्यात द्या ना, ग्रामपंचायत बघत पाणी पुरवठा नियमल. अहो राजकीय दबावाखाली एकाच्या शेताला एक माणूस चालू करतोय पाणी का बरं? ग्रामपंचायत शिपाई आहेत आमचे 3 शिपाई आहेत माझ्या ग्रामपंचायतला, ती शिपाई करतील. योजना आमच्या ताब्यात द्या पूर्ण झाली असेल. आणि सदरची योजना अगदी निकृष्ट आहे, चुकीची योजना आहे. गाव अंतर्गत पाईपलाईन 3 फुटावर आहे. तुम्ही एक तक्रार द्या, ठीक आहे. जर ते निकृष्ट काम झालं असेल थर्ड पार्टी नेमायला सांगून थर्ड पार्टी आणि ऑडिट करल आणि तुम्ही आजच्या आज ते पाईपलाईन कुठं शेतात चालू आहे ते बंद करून अण्णासाहेब गाव म्हणलं तुझं तुम्हाला माहित नाही बंद करून टाका ते पुन्हा शेत आहे. 2-3 वेळा सांगितलं शेतात पाणी चला ते बंद करून टाका, गावाला पाणी सुरू करा. काम जर व्यवस्थित झालं असेल तर गावाला ताब्यात देऊन टाका. चला पुढं. नमस्कार. बोला. बोरगी गावात 2 पाझर तलाव आहे सर. 4 वर्षापूर्वी 2 पाझर तलावला पाझर बंद करण्यासाठी एक तलावला 20 लाख रुपये खर्च केले आणि एक तलावला 12 लाख काय तर खर्च केले, तरी सुद्धा 1 लिटर पाणी थांबत नाही सर. असं काय भानगड आहे मला काय कळेल. दोन्ही तलाव काम कधी झालंय? पाणीच थांबत नाही सर, सगळ्यांनाच कळत आहे. जलसंधारणचं कोण आहे का? जलसंधारण करतो पाझर तलाव आहे. समोर या ना. कोण आहे? अरे त्यानं खुर्ची द्या साहेब, तुमच्या खुर्च्या द्या रे. बोरगी गाव जवळचं 1 तलाव आणि आश्रम जवळचं 1 तलाव, 2 तलाव नाही. दुरुस्ती केले पाणीच थांबत नाही, सगळं बाजारच होतंय हो. पाणी बंद बाजार बंद करण्यासाठी खर्च केले तिथे. इस्टिमेट पण तुम्हीच केले. काम केले की नाही? कागदपत्र काढले? 4 वर्ष कसं बघतो सर, पाणीच थांबत नाही तिथे. कधी अर्ज दिलाय का? तसं अर्ज केलाय का? ते काम करण्यापूर्वी जानेवारी पर्यंत पाणी थांबत होतं सर. आता काम झाल्यानंतर 2 महिन्यातच पाणी संपतंय. बघून घ्या काय खरंय, चुकलं असेल काही कोणी काम केलं त्याला काम करून घ्या. आपल्याला दुरुस्त करायचं आहे, कारण जेन्युइन असेल तर त्याच्यावर बघा कागदोपत्री आता काम करायचं नाही, प्रत्यक्षात काम करायचं आहे. तुम्ही व्हिजिट करा त्यांना बरोबर घेऊन, आणि जर काय चुकलं असेल तर पुढे बघा. आणि सर शिक्षणचं आम्ही सगळे ह्या भागात सगळी कन्नड शाळा आहे. आपली तालुका विज्ञान प्रदर्शन मध्ये क्विज कॉम्पिटिशन घेतात, प्रत्येक शाळेत भाग घेतात आणि आपलं कन्नड भाषे असल्यामुळे आणि सगळी ते कन्नड ट्रान्सलेशनचं एकही प्रश्न विचारत नाही, सगळी मराठीमध्येच प्रश्न विचारतात. आम्ही कन्नडच्या विद्यार्थी कुठं जायचं आणि कसं भाग घ्यायचं, आणि तरी सुद्धा आपला विद्यार्थी तालुक्यात 1 नंबर आले सर. जिल्ह्यात पहिला नंबर आला जिल्ह्यात. नाही तरी सुद्धा मराठीमध्ये प्रश्न विचारतात सर. मग कन्नड आम्ही कन्नड मध्ये विचारलंच पाहिजे ना सर, नाहीतर दुसरा नंबर सुद्धा कन्नड माध्यमाचा आला असता. विज्ञान प्रदर्शनाच्या बाबतीत फक्त नाही, तालुक्यात एकच टीम जिल्ह्याला जाते सर, आणि जिल्ह्यात आपला फक्त एकच क्वेश्चन मध्ये दुसरा नंबर आलाय सर. नाहीतर कन्नड मध्ये प्रश्न विचारला तर 1 नंबर आला असता आपल्या शाळा. तालुक्यात सांगली जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमातून होती ती स्पर्धा. नाही तसं नाही सर. जिल्हा परिषदला ह्या कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत, त्यांच्या संदर्भात इथं संघ मध्ये सुद्धा 38 शाळा भाग घेतला होता. आपला एकच शाळा कन्नड भाषिक होता, तरी सुद्धा 1 नंबर आले. सगळी प्रश्न मराठीमध्येच विचारले, एक सुद्धा प्रश्न कन्नड मध्ये विचारला नाही. एक ट्रान्सलेटर तर ठेवायला पाहिजे होतं. मराठी पण येते मुलांना मराठी पण येते सर. कन्नड माध्यम कसं मराठी येते? मग मराठी भाषिकांना इंग्लिश मध्ये प्रश्न विचारा ना, ते बोलतात का कसं बघू. तरी पण त्यांची सूचना आहे, पुढे तुम्ही तशा पद्धतीनं फॉलो घ्या. तरी पण या जी समस्या आहे ना, यांची एवढी समस्या असून जत तालुक्यात पहिला नंबर यांच्या शाळेत आलेला आहे. मग जिल्ह्यात कोणाला? जिल्ह्यात 2 नंबर आले सर. फक्त 1 प्रश्नामध्ये गेले सर, ते गडेगावला गेले. ते कन्नड मध्ये विचारलं असलं तर आम्ही राज्यात गेलो असतो. सिरियस घ्या विषय. चला पुढं.
अरे पत्रकारांना परवानगी नाही. सदस्य पण आहे साहेब. साहेब 1998 ला इथं कृषी कार्यालय मंजूर आहे साहेब. आणि 1998 ला कृषी कार्यालय मंजूर आहे. इतक्या वर्ष सांगत होते कृषी अधिकारी तेव्हा इथं कार्यालय भेटत नाही, आम्हाला भाडं शासन देत नाही. मग त्यावेळेला आम्ही सगळी आमची ग्रामपंचायतीत टीम गेलो. आम्ही म्हटलं आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतीच्या वतीनं तुम्हाला कार्यालय व्यवस्था करून देतो आणि ग्रामपंचायतीला 5,000 रुपये यायचं भाडं आम्ही त्या भाडोकरीला काढलं आणि त्यांना कार्यालयाला जागा दिली आमची सत्ता आल्यानंतर. पण असं झालं की आता ते कार्यालय फक्त आम्हाला भाडं बुडवण्यासाठी झाले असताना एक हे अधिकारी तिथे येत नाही आणि उमदीसाठी खास एक अधिकारी नियुक्त आहे साहेब. मागच्या बैठकीच्या वेळेला आपण सूचना दिल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी उमदी श्री लियाकत लांडगे साहेबांना आपण सांगून दररोज एक कर्मचारी ह्या कार्यक्षेत्रात राहतात, त्यांनी ऑफिसला उपस्थित राहावा असा आदेश काढला. त्या पद्धतीनं बंदच असते ऑफिस. 100 मीटर पण घर नाही माझं, 10 मीटरवरती माझं घर आहे. एक मिनिट, इथले जे मूळचे जे उमदीचे जे कृषी आहेत का नाही ते येत असतात. मंडळ कृषी अधिकारी बाबा त्यांची अडचण आहे. त्यांना सांगितलं सर की आपण आठवड्यातून लियाकत लांडगे म्हणून आहेत प्रॉपर इस्लामपूरचे. कधी सर मी बोललो होतो आपणास काय झालं सर 5 वर्ष झाले तर सर्व्हिस ते पण बदलीसाठीच्या प्रयत्नात प्रथम सर्व नारायण देव अवतारी बलकाशित देवाला नमस्कार करून देव अवतारी सद्गुरू समर्थ माधवान देव एक मिनिट आमदार साहेब प्रशासन अधिकारी हा प्रश्न आहे पंचायत समितीची पाणीची प्रश्न आहे. म्हैसाळ मल्लापूर रामपूर मध्ये गाव आहे मल्याळ रामपूर तलाव 2 नंबर कॅनल नंबर 2 कुंभारी लोक पश्चिम भागाचे कुंभारी लोक बंद केले लई वर झाले. हे मोकळा करल्याचं पाणी सरळ वड्याहून नेले होते. सिद्धनाथ व संकट महत्वाची पाणीची प्रश्न सोडते. ह्या भागापेक्षा ह्या भागात सुद्धा लई पाणीची टंचाई आहे. व कुडवकली म्हणून एक जात आहे मराठीत कुलकडगी ब कुलकडगी. उत्तर भारत मध्ये बीट किसान आहे. उड़ीसा तेलंगण आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळमध्ये कापूनाडे तमिळमध्ये कुडवकली जात या कापूनाडू कुडवकली म्हणून कुलकडगी कुलवडगी एकच आहे. कुडवकली म्हणून हे वंचित आहे सर. ह्या भागात कुडवकली म्हणून जात वंचित आहे. ह्या कुडवकली म्हणजे मराठीत कुलकडगी आहे. अबकड कुलकडगी अडचण आहे. हे ह्या जात जनरल मध्ये ओबीसी काही नाही सर. ह्या जोराचे ठीक आहे विठ्ठलवाडीला पाणी पाणी छोटे तुम्हाला येते हॅलो सन्माननीय आमदार साहेबांना आमचं एक विनंती आहे. विठ्ठलवाडीचं काय करायचं पाण्याचं बोलत 2 मिनिट. विठ्ठलवाडीचं हे आपल्या उमदी ग्रामसेवक कोण आहेत
चला कुठं देतो करतो चला यार बस करतोय आम्ही बसव काय झालं हे वाडीला पाणी ना ए अरे बाबा ए जाऊ द्या बसा असं करताय पाणी नाही हो तक्रार जर द्या की पाणी नाही तू जरा खाली बस बरोबर आहे हो बसा तुम्ही काय नाही काय करता पाणी हॅलो सर्वांनी जागेवर बसून घ्या देऊन टाका उद्याच्या मध्ये द्या त्यांना का नाही मग माईक कुठं आहे माईक आणि माईक कुठं आहे हो विठ्ठलवाडीचं उद्याच्या आपल्या ताई पण आल्या त्या बऱ्याच उद्या तुम्हाला तो बोर तिथला अधिग्रहण करून देतोय तुमची पाण्याची सोय उद्यापासून तिथंच होईल पण उद्याच द्या मी इथं बोलायचं झालं बसा तुम्ही उद्या तुम्हाला तिथला बोर अधिग्रहण करून तिथं पाण्याची सोय करते हा ठीक चला हे पुढे कोण आहे हे जरा घेतलेली जरा बाजूला थांबा प्लीज तुमच्या पाया पडतो आम्हाला वेळ नाही मुळच वेळ वाया घालू नका चला आता बाजूला घ्यायचं दारू पिलेली कुणी पण इकडे सोडू नका पुढं तुम्ही दोघांचा जबाबदार आहे हळली गावाला साहेब आतापर्यंत अरे त्यांना माईक द्या ना कॉर्डलेस द्या ना हा बोला माईक घ्या की एक मिनिट हा बोला त्यांचं बोलू द्या हळीचं बोला हळली गावाला साहेब भारत निर्माणचं पण काम व्यवस्थित त्यावेळी झालं नसल्यामुळं आपण हाय त्या पद्धतीनं काम आपण आपल्या ताब्यात घेऊन तिथं पाणी द्यायचं व्यवस्था केलेलं आहे पण सध्या तिथे त्या विहिरीला पाणी नाही आहे त्यासाठी गावाला आपल्याला लवकरात लवकर टँकर देणं अत्यंत होय गेलेच ग्रामसेवक आहे प्रस्ताव सादर केलेला नाही प्रस्ताव सादर करायला सांगितलेलं आहे ना मॅडम अण्णासाहेब कोण आहेत हळणीचे मॅडम उद्या तुम्ही परिपूर्ण प्रस्ताव त्रुटी त्यात राहिली नाही पाहिजे असा प्रस्ताव द्या प्रस्ताव पण देऊ आणि लवकरात लवकर आम्हाला टँकर द्या बघूया आपण सोर्स सांगतो तुम्हाला टँकर दिला तर बरं होईल सर बोर अधिग्रहण अजून एक महत्वाचा एक विषय असा आहे साहेब आमदार साहेबांना हे सांगायचं आमच्या पूर्ण उमदी मतदारसंघामध्ये तेली धनगर साळी कोळी हे बऱ्याच लोकांचं काय झालेलं आहे अगोदर लिंगायत म्हणून जात लागलेला आहे आणि खरं तर हे लिंगायत कोण नसून ते सगळी तेली आहेत बऱ्याच जण आणि अनेक इथं लिंगायत धनगर असं पण लागलेलं आहे हे काय जातच नाही आहे पण त्यामुळं इतका अडचण येते मुलांच्या शाळेमध्ये एकदम हुशार असलेल्या मुलांना सुद्धा त्यांना जातीचा दाखला वेळेवर मिळत नाहीये ह्या गोष्टीचं ना साहेब हे बघा अशी प्रकरणं कुठली आहेत ती नावानिशी द्या मग बोलू नका कुणी ते तहसीलदार मॅडम तुमच्याकडे अशी प्रकरण आलेत का पुरावा नसल्यामुळे ना तुम्ही कोण 60 पूर्वीचं पुराण मागता ना त्याच्यामुळे ते कोण येतच नाही तुम्हाला त्या लोकांना हे सांगतात ना आता तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब 1961 पूर्वी ज्यांच्याकडे जन्माचा पुरावा नाही आणि त्यांना जातीचा दाखला मिळत नाही अशा सगळ्या लोकांनी माई सेवा केंद्रामध्ये जाऊन ऍप्लिकेशन करा की आम्हाला जातीचा दाखला द्या आणि तो ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर तुम्ही सांगा तिथं स्थळ पाणी स्थानिक चौकशी करून त्यांना तिथल्या काही लोकांना विचारून बाबा हे कुठल्या जातीचे आहेत काय आहेत आणि त्यांना दाखला द्यायची सोय केलेली आहे अशी कोण लोक आहेत त्यांनी तात्काळ तिकडं ऍप्लिकेशन दाखल करा असं मोगम कुणी सांगून काय होणार नाही त्यामध्ये जर तुमच्याकडे अशी नाव असतील बाबा हे लिंगायत धनगर लागले हे अन्य काही जाती जन्माच्या दाखल्यामध्ये चूक झाली तर त्याच्याबद्दल आपण बोलू जर तुम्ही नाव दिलं तर असं मोगम बोलून मग त्याच्यावरती काहीच कारवाई करू शकत नाही नावानिशी आम्ही प्रस्ताव सादर करू आणि ते तुमच्या लक्षात अजून एक विषय आहे साहेब आता आमचं लंगुटी वस्ती शाळेला ना ते साखवा बांधण्यासाठी परवा तुम्ही 10 लाख रुपये दिलाय ते साहेब पण आलेलं आहे स्थळ पाणी केलेलं आहे त्यात ते काम पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला 15 लाख साहेब उभे राहा सांगा डिपार्टमेंट सार्वजनिक बांधकाम 15 लाख ठीक आहे
एवढं ते 15 लाख द्यावा. अजून ग्रामपंचायतीचा एक प्रस्ताव आहे साहेब. प्रस्तावाचे नाही हो, प्रस्ताव इथं द्या. कामाचं फक्त सांगा. अधिकारी काय ते निधी देणार नाही. निधी मी देणार आहे माझ्याकडे. आता इथं वेळ तुम्ही रस्त्याला निधी द्या, ग्रामपंचायतला निधी द्या, हे मला वैयक्तिक भेटा. ही बैठक कशासाठी आहे? अधिकारी तुमचं ऐकत नाहीत, ऑफिसला गेल्यावर तुम्हाला व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाहीत किंवा काय काम राहिलंय, ह्याच्यासाठी सगळे अधिकारी आले तुमच्याकडे. बाकीचं जे निधी गावात पाहिजे तो माझा विषय आहे, ते तुम्ही माझ्याकडे पत्र द्या. नंतर मी इथून मीटिंग संपल्यानंतर पण थांबतो थोडा वेळ, मला ती पत्र द्या. आता वैयक्तिक कुणाचे विषय असतील किंवा गावाचे अधिकाऱ्यांच्या बाबतीत तेवढंच बोला. सर माझा एक आणि अजून एक सर, पहिलीमध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याचा जन्म नोंद नाही, ते ऊसतोडीला गेला असते ते नोंदच नाही सर. ते आधार कार्डला लई प्रॉब्लेम होईल. एक आपल्या शाळेमध्ये 10 पोरांचे प्रॉब्लेम आहे. आता उशिरा ज्यांच्या नोंद आहेत त्या माझ्याकडे अर्ज केला तर होऊ शकते. फक्त त्याच्यासाठी जे कोणी निबंधक आहेत म्हणजे ग्रामसेवक असतात, त्या ग्रामसेवकांनी चौकशी करून आम्हाला अहवाल द्यायचा की याची नोंद नाही. त्याच्यानंतर मग आम्ही सुनावणी लावून करतो. आता शासनाने जी उशिरा जन्म नोंद माझा प्रश्न जड वाहतुकी संदर्भात आहे. नगर आणि जो विजापूर रोडचा हायवे आहे, मिनिटाला जवळपास 35 ते 40 वाहनं मोठी वाहतात. 35 ते 40 दर मिनिटाला. सर तुम्ही एक 3 ते 4 महिन्यापूर्वी एका वृद्धाचा मृत्यू पण झालाय, अपघाती मृत्यू. ठीक आहे, भयंकर खूप मोठी वाहतूक चालते त्याच्यावर. तर त्याच्यावरती म्हणजे काहीच असं कंट्रोल किंवा काही स्टेट हायवे किंवा नॅशनल हायवे माहिती नाही. गावामध्ये पण त्याच्यासोबत काही व्हाईट साईड पट्टी पण नाहीये, कुठेच काही नाहीये. त्याच्या संदर्भात मला वाटतं काहीतरी पीआय साहेबांनी जरा कंट्रोल म्हणजे कुठे ऍक्सिडेंट होता गावामध्ये झाला होता. बालगाव स्पीड ब्रेकर वगैरे कुठेच नाहीये अजिबात. नॅशनल हायवेज कोण असणार? सर यामध्ये आम्ही जिल्हा वाहतूक शाखेकडून SP सरांच्याकडून नॅशनल हायवेला पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामध्ये उमदीमध्ये येत्या ठिकाणी जे आहे तिथे एक स्पीड ब्रेकर लावण्याचा हे आहे. तसेच बालगाव या ठिकाणी काय झाले सर, रोडला लागूनच घरं आहेत आणि लोक त्या रोडवरनं चालतात, त्यामुळे मागून आलेल्या वाहनाला थोडंसं हे लागलं, धक्का वगैरे लागल्यामुळे वृद्धाचा एका मृत्यू झालेला होता सर. त्यामध्ये गुन्हे दाखल केलेत आणि जे सरासरी ह्या वर्षाला 20 तरी होतात. 20 फेटल होतात. मेजर फेटल म्हणजे डायरेक्ट हे. आणि ग्रेव्हियस ऍक्सिडेंट मध्ये नाही वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु आता कमी झालेले आहेत, ह्यावेळी कमी झालेले आहेत. कारण नॅशनल म्हणजे यांनी जे करण्यासाठी काय नाही तर स्पीड ब्रेकर नाही, परंतु ते जे रबलर आहेत, रबलर त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. आणि प्रत्येक गावाच्या ठिकाणी त्यांना बोर्ड लावण्यासाठी पण आपण कुठल्या गावात बोर्ड लागणार आहेत पाहिजे आहेत त्याचा एक पूर्ण नकाशा करून या हायवेचा दिलेला आहे. अजून एक होता, बालगाव मध्ये ब्रिज चालू आहे नदीवरती, बोर नदीवरती, त्याच्या बाजूला स्मशानभूमी आहे. तर तो ब्रिज पूर्ण स्मशानभूमीने कव्हर केला, स्मशानभूमीला जायला रोड नाही. आंदोलन होतं तुमचं, परत ते शेख साहेब आले होते माझ्या. साहेब मी त्यांची मीटिंग बोलवली होती पोलीस स्टेशनला. हां, कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, कॉन्ट्रॅक्टरला फक्त एक शिवाजी पाटील म्हणून त्यांचं शेताचं ते हे घेणार कब्जा, थोडं त्यांचं काय असेल ते देऊ आणि तिथून त्यांना बनवून देणार. स्पीड ब्रेकर लावायचं काही हे नाही, त्यांची ऑथॉरिटी आहे, आमचं नाही. हॅलो 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 साहेब आमचा एक असं तक्रार आहे की आमच्या शेतीला फक्त रस्ताच नाही. साहेब आमच्या शेतीला फक्त रस्ताच नाही. आमच्या शेतीत रस्ताच नाही. हल्ली गावाला आलेला आमच्या शेती टोटल 20 एकर मध्ये 2 एकर कॅनल मध्ये गेले. कॅनल गेले पण कॅनल मधून रस्ताच आम्हाला. कोणाचा आहे रान बाजूला? भावाचं नाही, इकडे रस्ता आहे, रस्त्याबरोबर कॅनल आहे, कॅनल बरोबर रस्ता आहे, रस्ता मिळेल.
रस्ता म्हणजे काय वाद सुरू आहे काय? वाद काय नाही, त्यांनी आम्हाला पैसे भेटले नाही, रस्ता तुम्हाला मिळत नाही मध्ये त्यांनी कॅनलचे पैसे आज प्रत्येकाच्या शेतात कॅनल त्याने रस्ते चालू आहे. पण आमच्याकडे रस्ता आहे असून सुद्धा कोण आहे कॅनलचं कोण बघताय? जाहीर नोटीस काढली 1 महिन्याच्या आत उंदीचा दर निश्चिती होईल, त्याच्यानंतर मग उंदी ज्यांच्याकडे येत आहे ते लोक सगळे पैसे वाटप करतील साहेब, ज्यांच्याकडे साहेब पैसे भेटले साहेब, पैशाचा काही वाद नाही, फक्त काय झालं रस्ता नाही सध्या. अरे पण तुम्ही मागणी केली का तहसीलदारांच्याकडे रस्ता द्या? रस्त्याला काही माहिती आहे का तुमच्या इथं रस्ता बंद आहे? तुम्ही मागणी करा ना तशी. मागणी केलं साहेब, कुणाकडे मागणी केली काय? साहेबांकडे मागणी केलं ते रस्ता कुठल्या साहेबाकडं? तहसीलदार साहेबांकडे मागणी केलं. कोण आहे तहसीलदार? पहिलं होतं साहेब. पहिलं म्हणजे किती वर्ष? अरे आता तुम्ही काय करा, तहसीलदार मॅडमकडे एक अर्ज द्या तुम्ही आणि मग ते व्हिजिट करतील आणि तुम्हाला रस्ता देतील मोकळा करून. 2 वर्षापूर्वीच नाही, आताच सांगा जवळच. माझा प्रश्न आहे की प्रांत साहेबांना, जे सेलिंगचे जमीन आहे त्यांचे सेलिंगच्या जमीनमध्ये आज महिन्याचे नाव कमी करायचे होते, ते नाव कमी करायच्यासाठी ती जमिनीची रक्कम भरायला सांगते नाही. कोणी सांगितलं? ते प्रांत साहेबांनी आम्हाला एक लेटर दिलेले. कोण आहे प्रांत? ते जुने हे आम्ही अर्ज केलेलं होतं 21/6/2023. काय आहे निघलं सप्टेंबरला आले तरी काय बघा. अरे येऊ दे, ते नाही ते एकदम व्यवस्थित आहे. ते फक्त नाव कमी करायचे, आम्ही शेती विकायचं नाही. ते परवानगी देतो नाव जंगम ना. हा जंगम. आम्ही ही 2023 पासून आम्ही हे हळदी गावाचे. प्रांत साहेब तुम्हाला परवानगी देते? हा हे प्रांत साहेब आहे. परवानगी तेवढं दिलं तर आम्हाला ते नाव कमी होईल. ते आम्ही आमच्या हळदीत तसं खूप सारे त्यांचे बाकी राहिले. हा हक्क सोडे चला झालं तुमचं मला परवानगी. आणि अजून एक प्रश्न, ते स्वतंत्र टीसी साठी आम्ही 2021 रोजी आम्ही दिलेले होतं, ते पैसे भरलेले अजून स्वतंत्र टीसी आलेले नाही आम्हाला. साहेब शिक्षण विभागामध्ये 2 मिनिट माझा प्रॉब्लेम झाला. शिक्षण विभागाच्या ऑफिसरसाठी आवाज तो विषय चला हे बघून सांगतो तुम्हाला, हे जुना आहे सर. हे चला बाजूला चला, तिथून बोला, तुम्हाला तिथून जाग्यावर इकडे येऊ नका. कोणी आता इकडे सोडू नका. चला हे कुणाचा विषय आहे? बसा आडाला कुठे उभारतो? आपला आरोग्याचा विषय आहे. काय 6 वर्षापूर्वी आपल्या गावासारख्या दवाखाना आहे. 4 गाव आहेत, बोरगी, टीसी साठी आम्ही 90% डिलिव्हरी शिस्ताची गरज असते. बोरगी हे जरा चेक करा, इथं पेशंट नेमकं कुठं पाठवते? चिठ्ठ्या वगैरे खाजगी दवाखान्यात देतात का? डॉक्टर राणीची ठीक आहे, पण बाकी कोणा देतात? कर्नाटकमध्ये 100% प्रमाण हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीचे आहे, महाराष्ट्रामध्ये 5% सर शिक्षण विभाग ऑफिसरसाठी 2 मिनिटासाठी प्रॉब्लेम सर. द्यायचे ना अधिकाऱ्यांना, तुला पाहिजे ना टीसी? एमएससीबी येणार आहे रे टीशावर नेंद्री जरा एमएससीबीवर बरोबर आहे ना. सर शिक्षण विभागासाठी मी विचारतो, जिल्हा परिषद कन्नड शाळा नंबर 5 लहानमध्ये इथं 1ली ते 4थी पट संख्या आहे 64 आणि अंगणवाडीचे मुलं आहे 25 आणि 1ली ते 4थी मुलं शिकत आहेत. शिक्षक एकच आहे, शिक्षक महिला शिक्षक आहे. आता 5-6 वर्ष झालं. तिथं पट किती आहे? 64 आहे बघा, 1ली ते 4थी.
काय आपण काय करणार? त्यांना कंत्राटीमधून ह्या वर्षभर शिक्षक दिलेला आहे, म्हणजे सध्या तिथे 2 शिक्षक आम्हाला आहेत. आता नवीन वर्षामध्ये आपली पवित्रमधलं भरती होणार आहे. सर आता फक्त 11 महिने कॉन्ट्रॅक्टर बेसमध्ये एकच शिक्षक आहे सर. आता ती त्याला किती दिवस झाले? आता 1 वर्ष झालं सर. 11 महिने झालेत त्यांचे. जूनला वाटणार आता. आणि ती गेस्ट टीचर म्हणून अवेलेबल आहे. ती 5वी ते 8वी शिक्षक ती टीचिंग केलेले शिक्षक आहे. ती आमच्या मुलाला ती थोडं ऍडजस्टमेंट होत नाही. आणि अंगणवाडीचा लई मोठा प्रॉब्लेम आहे. त्याला आहारधान्य मिळत नाही आणि ते आहारधान्य 1ली ते 4थी मध्ये काय येते त्याला त्यांच्यामध्ये ऍडजस्ट करून अंगणवाडी मुलाला द्यायचं आहे. आणि आपल्याला पर्याय व्यवस्था म्हणून अंगणवाडी खोली पण आहे. आता सध्या 25 ते 30 मुलं आहे अंगणवाडीचं. नवीन अंगणवाडी आम्हाला मंजूर पाहिजे. आणि प्रस्ताव पण मी 2 महिन्याचा पाठीमागे तुमच्याकडे दिला आमदार साहेब. तुम्ही शिव मॅडमला दिला होतो. ग्रामपंचायत सरपंचचा ठराव घेऊन सगळ्या लोकांची सहाय्य करून. नमस्कार सर. नमस्ते. बालगाव माताडचौरी. मराठी येत नाही साहेब. आम्हाला कन्नड कळत नाही. आम्ही ट्रान्सलेट करतो. ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಬಿತ್ತುದು ಬೀಜ ನಾವು ಬಿತ್ತಲು ಟೈಮ್ದಾಗ ಸಾಹೇಬ್ರ ನಾವು ಬಿತ್ತದ ಬಳಕ ಬೀಜ ಬರ್ತಾವ್ರಿ ನಮ್ದು ಶೇತಿ ಜತ್ ತಾಲೂಕು. ಅಲ್ಲಿ ಕೇಳಕ್ ಹೋದ್ರ 8 ते 5 ಜನ ಕೂತೇವಾದ್ರೆ 3 ಪ್ಯಾಕೆಟ್ ಬೀಜ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಬೀಜ ಹೋದ್ರ ಅಲ್ಲಿ 3 तास नाही कृषी विभागाचा पेरणीच्या ते बियाणं इथं आपल्याला पोहोचत नाही सर. ನಾವು ಬೀಜ ಬಿತ್ತದ ಬಳಕೆ ಹಿಂದಿ ಕಡೆ ಬೀಜ ಬರ್ತಾರೆ ಸಾಹೇಬ್ರ. ಆ ಬೀಜ ತಗೊಂಡು ನಾವು ಏನ್ ಮಾಡೋದು? पेरणी झाल्यानंतर विभागाचा प्रश्न आहे. पेरणी झाल्यावरती त्यांना बियाणे येतात. सांगा तुम्ही तिकडे आहे ना. कोण वगैरे सर गेल्या वर्षी खरीप आणि गेल्या वर्षी रब्बी आपण बियाणं लवकरात लवकर म्हणजे सप्टेंबर एंडिंग पर्यंत त्याचं नियोजन केलं आणि सप्टेंबर एंडिंग पर्यंत दिलं. सगळे बियाणं आपण सप्टेंबर एंडिंग पर्यंत दिलं. सर काय होतं याच्यामध्ये काय काय वेळेला समजा आपल्याकडे एखाद्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किती बियाणे येतात? 2000 हेक्टरच्या आसपास बियाणे येतात आपल्याला. हो. ते कसं होतं की समजा काही तालुक्यामध्ये लक्षांक जर पूर्ण नाही झाला तर मग आपण लोक कडवाळ तर करतील किंवा काहीतरी वंडी तर करतील म्हणून आपण परत एक्स्ट्रा जे राहते ते मग आपण आपल्या अतिरिक्त टार्गेट पेक्षा जे आलेले जास्त नाव लिहून घ्या आणि पुढच्या वेळेस पहिल्यांदा आणून द्या. सरकार त्यावेळेस सर नियोजन आता त्या वर्षीचं नियोजन आम्ही असं केलंय सर 25 नाही पण जुलै ऑगस्टला पेरणी होते. सप्टेंबरला देत आहे. तुम्ही काय उपयोग आहे त्याचा? 1 मिनिट मी सांगतो मला. ह्या वर्षीचं जे बियाणं आहे समजा पाऊस जर लवकर झाला तर आपल्याकडे उडीदाची पेरणी फास्ट होते, लवकरात लवकर होते. तर आम्ही सर 30 एप्रिल पर्यंत सगळं नियोजन केले. उडीदचं क्षेत्र किती आहे? उडीदचं क्षेत्र 6000 हेक्टर आहे. आणि दुसरा सूर्यफूल फक्त आपल्या पूर्व भागातच होतं. सूर्यफूल मला वाटतं की एक जास्तीत जास्त 1200 ते 1300 हेक्टर त्यापेक्षा जास्त नाही. आपल्याकडे बियाणं खरीप मध्ये प्राप्त होतं त्याच्यामध्ये आपल्याकडे जे बियाणे जे प्राप्त होतं ना आपल्याकडचे जे बियाणे जे प्राप्त होतं ना तर सर्व प्रकार फक्त उडीद मूग ते पण जास्त. 88-08-62 ह्यामध्ये फक्त बाजरीचं बियाणं आहे ना सर आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये येतं. ते प्रकल्पाचं बियाणं असते. फुकट वाटप काय नसते. जे फुकट असते ते प्रमाणित मध्ये असते. ते आपण म्हणजे सबसिडीवर असते. पुढे काळजी घ्या. पेरणीच्या अगोदर कसं गेलं नाही ह्यावेळेस सर नियोजन 100% करून घेतो. मी 15 त्याला पहिले पाठवून द्या. येस सर साहेब आम्ही बालगावमधून बोलतोय साहेब. आमच्या कन्नड शाळा जिल्हा परिषदमध्ये शिक्षकाची संख्या कमी आहे सर. ती 2 मुख्याध्यापक आणि 1 मॅडमला ऍक्सिडेंट झाले. त्यांचं पाय मोडलं. त्यांनी पण येत नाही. एका शिक्षकाचे बदली केले. त्यांच्या रेग्युलर बदली झाली नाही सर. ती ऑनलाईन मध्ये दाखवते. त्यांच्या बदली करून आपल्याला दुसरा शिक्षक मिळवून द्यावा. कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कोणा घेतले का? कोण आहे? कोण आहे मुख्यमंत्री युवामधून कोण आहे? ठीक आहे चला पुढं. आणि सर इकडलं पूर्व भागातल्या माणसाचं परिस्थिती कसं झालं म्हणजे सर रेशन कार्डाचं लई हाल आहे सर. एकाचे अन्नदान म्हाताऱ्याला त्यांना मराठी येत नाही, बोलायला येत नाही सर. इथं एकदा कॅम्प घ्या. ज्यांचं नाव नाही त्यांचं नोंद करून घ्या. त्या अन्न सुरक्षामध्ये नाव बसवा. ही साठी
इथंच भाऊसाहेब महाराज मठामध्ये कॅम्प घेऊन तुम्ही आलं पाहिजे सगळे. येते हो सर, हा आम्ही जत जायला होत नाही. रेशन कार्ड घेऊन सगळ्यांचं लई त्रास आहे साहेब रेशन कार्डचं. कुठं आहेत चोथे साहेब? हितच करा साहेब, अन्नमध्ये बसवायचं हितच प्रयत्न करा. ते आपल्याला जत जायला होत नाही. ते आज 2 तारीख आहे. पुढच्या 10 दिवसाच्या आतमध्ये घेऊ कॅम्प. धन्यवाद सर. सुट्टीच्या दिवशी घेतलं, सुट्टीच्या दिवशी घ्यायचं. सुट्टीच्या दिवशी तुम्ही कधी पण घ्या साहेब. आपल्याला एक तारीख सांगा. बाकी सगळी शेतकरी येतं शेतकऱ्याचं काम करून द्या एवढं आपल्याला विनंती आहे. तुम्हाला 4 दिवस अगोदर तारीख आणि वेळ आणि ठिकाण कळवलं जाईल. ठिकाण म्हणजे हेच ठिकाण, फक्त तुम्हाला तारीख आणि वेळ सांगितली जाईल. तेच बरोबर. आणि दर शुक्रवारी आपण आता मागच्या बैठकीमध्ये निर्णय असा घेतला की इकडच्या लोकांना जतला जायचं लांब होतंय, तर संघ मध्ये दर शुक्रवारी पुरवठा विभागाचे एक अधिकारी तिथं थांबतील दर शुक्रवारी, आणि इथे कॅम्प घेऊन टाकू म्हणजे इथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्याचा फायदा होईल. इथं कॅम्प घेऊ आपण. चला पुढं कुणाच काय? मालगावचा एक महावितरणचा प्रश्न होता, पण महावितरणचे कोणी अधिकारी आहेत की? एमएससीबी आहेत का? एमएससीबीचं कोण आलं इथं? साहेब कुठं आहेत की? हायवे वरती 3-4 पोल आहेत मालगावच्या हद्दीमध्ये, आणि हेवी वाहतूक होते. त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक वेळी हेवी वाहतूक झाली की ते तारांना स्पर्श होतात. त्याच्यामुळे भरपूर काय ऍप्लिकेशन दिले. त्याची एक तर पोलची हाईट वाढवावी लागेल. दुसरं ऑप्शन त्याच्यामध्ये 5 ते 6 पोल आहेत एका गावामध्ये. GR आहे की जो हे सोलापूर प्राधिकरण आहे हायवेचं, ते त्यांची जबाबदारी हाईट वाढवायची. महावितरण ते खर्च करणार नाही. किती खर्च आहे त्याला? खर्च किती आहे? जे हाईट आहे कमीत कमी किती ठिकाणी असेल? क्रॉसिंग किती ठिकाणी आहे हायवेला? पालगावमध्ये ठिकठिकाणी आहे, गावामध्ये आहे क्रॉसिंग. आणि जिथं सोलापूर प्राधिकरण म्हणजे हायवेचे त्यांना तसं कळवलं का? हा लेटर दिलंय पूर्वीच दिले. त्याची कॉपी मला द्या. एक वर्ष आला फक्त म्हणजे बघा, विषय सिरियस घ्या. तुम्ही करणार नसाल तर त्यांना तुम्ही जी कॉपी दिली ती मला द्या, मी त्यांच्याकडे पाठपुरावा करतो. आणि हे सगळे ठिकाण आयडेंटिफाय करा ना. आयडेंटिफाईड झालेत सगळे. आपल्या मंगळवेढा बॉर्डर पासून कर्नाटक बॉर्डर पर्यंत हायवेला असे किती स्पॉट आहे आणि त्याचा एकत्रितच बुक केला. मल्लिकार्जुन हनुमंत नागपूर 2 मार्च 2024. जळीत अपघात दिनांक 29/12/23. काय प्रकरण आहे? नुकसान भरपाई मिळाली नाही. 29/12/2023 ला जळीत झालेला आहे. तर ह्याचं प्रकरण कुणाकडे आहे? ते त्यांचं नाव काय आलंय त्या घरांचं? मल्लिकार्जुन हनुमंत नागोण. त्यांना ते कागदपत्राची कंप्लायन्स आले. ते कागदपत्र त्यांना देण्यासाठी सांगितलेलं. कागदपत्र द्या ना तुम्ही. दिलेत? कधी दिलेत? हे पत्र तुम्हाला 1 वर्ष झाले की? 1 वर्ष झालं आहे. कंप्लायन्स पूर्ण नाही झालं त्यांचं. तुम्ही काय करा, उद्या यांना बोलवून घ्या. नाही आहे, लेटर आहे माझ्याकडे त्याचं. नाही हे काय लेटर आहे की? किती नुकसान झालं यांचं? जळीत इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरकडे दिलेलं आहे. जाऊ द्या, विषय जाऊ द्या. आता तुम्ही या 2-3 दिवसामध्ये त्यांना बोलवून घ्या. काही कागदपत्र कमी असतील तर ते पूर्तता करा आणि पुढची प्रोसेस करून द्या. किती नुकसान दाखवलंय पंचनामे? 4-5 लाख देऊन टाका. चला पुढं. थांबा
त्यांच्या हातात नसते थांबा मग एक यांचं एक नवीन टीसी करायचं आहे, तेवढा सर्वे करून घ्या. थांबा की थांबा की जरा थांबा ना जरा बोला की तिकडे माईक जिल्हा नियोजन माईक नाही की माईक मी देतो ना, मी पत्र दिलं यांना सांगून जाऊ. मी जेवढी पत्र दिलेत ह्या परिसरातली तेवढी सगळी करून घ्या. माईक ना माईक थोडं जावा नाही सर. अरे तिकडे माईक द्या. अरे आता काल पडलं तर काल फोन केलं तर अजून 3 दिवस नवीन करायचं मला एकदा हे करत जावं. हो इकडे MSCB रेशन कार्ड रेशन कार्ड खरीद दस्तो हो सगळे बसून घ्या. कशाला गोंधळ करताय या बैठकीत? तुम्ही जागेवर बसून सांगा, आम्ही करतो. अधिकारी त्यासाठी आलेत ना. हे इकडे येऊ नका पुढे प्लीज. सगळे जागेवर जाऊन माहिती घ्या. काही अडचणी आहेत ना आपल्या निरीक्षण अधिकारी साईडला आहे. बघा रेशन कार्डच्या बाबत कुणाच्या काही अडचणी आहेत ते आपले चोते साहेबच्या एका बाजूला कोपऱ्यात गेलेत, त्यांना जाऊन तिथं भेटा. बाकीच काय नाही, ते नुसतं भेटायचं त्यांना. तुमची नावं द्या आणि मग आपण ती व्यवस्थित पुढच्या 8-10 दिवसात आपण इथं कॅम्प लावून तुमचे विषय सगळे संपवू. ठीक आहे. विजापूर पंढरपूर बस सार्वजनिक कुठल्या डेपोची द्यायची? जत डेपोची ना, जत किंवा पंढरपूरला मी पत्र लिहितो. मला सांगा तो रूट कुठला, टायमिंग काय. चला पुढे कोण आहे? वीर प्रस्ताव मंजूर होत नाही बालगावचं साहेब. वीर प्रस्ताव मंजूर होत नाही बालगावचं साहेब. हे त्यांच्या हातात नाही विषय, तो आता बोलणं झालं. तो यांच्या हातातला विषय नाही, त्याच्या आपण साहेब बघू काय करायचं. सूचनाचा एक विषय बोला. सूचना तर आपण दत्तक घेतला आहे, काय विषय नाही. त्याच्यामुळं काय जास्त गरज नाही लागणार नाही आपल्याला. त्यामुळं फक्त प्रॉब्लेम असा आहे की ते कॉन्ट्रॅक्ट घेतलेत गटारचे, ते सोस खड्डेचे, आणि ते काम त्यांनी 6 महिने झाले ते थकीतच तसंच राहिले. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? कॉन्ट्रॅक्टर अगोदर गुरव यांच्या नावावर होते, मग आता सध्या ते बलिराम पवार यांनी घेतले. ते काम अजून पेंडिंगच आहे. 6 महिने होत आले तरी पूर्ण असं भरलेलं आहे. गटारीचं तुमच्याकडे कसं आहे? सोस खड्डेचे कधी चला पुढे कोणाच काय विषय? सर अजून आहे, जेवढं आपल्या गावामध्ये जेवढं गटारी झाले एक पण म्हणजे डायरेक्ट पाणी पास होत नाही. सगळे ठिकाणी भरलेलेच आहेत. ते एक सुद्धा म्हणजे असं उतारण नाही, सगळे असं साचूनच राहिलेलं आहे. आता त्याला काय त्याला आता नवीन काहीतरी म्हणजे ग्रामसेवक कोण आहे? राणासाहेब सुचलातला बघा काय
गटारीच काय झालंय? काय करणार? अरे ते काय म्हणतायत, गटारी जी तयार झाली त्याची लेवल नाही, पाणी पास होत नाही, तसं आहे का? अगोदर पासून गटारे आहेत सगळीकडे, पण ते पाणी पासच होत नाहीत कुठे. त्याला काय तर पर्याय करा, लेवल वगैरे काय कुठं जिथं लागते तेवढं करून घ्या ग्रामपंचायतच्या निधीतून. एकी लेवलमध्ये राहत नाही. चलो बाकी कुणाच काय? पोलीस स्टेशन बद्दल कुणाच काय? दप्पू नका साहेबाला. चांगलं आहे, पहिल्यांदा असं घडायला लागलंय. पोलीस स्टेशन काय त्या साहेब द्या, गुरु साहेब टोपीवाली साहेब. सन्माननीय व्यासपीठ, बऱ्यापैकी आतापर्यंत वैयक्तिक प्रश्न झाले. माझा एक सामुदायिक प्रश्न आहे. दोड नाल्याला म्हैसाळ योजनेचं पाणी कधी सोडणार आहे? एवढी बघा, काल म्हैसाळची एक बैठक घेतलेली आपण सगळे अधिकारी घेऊन. आता पण इथं आपले अधिकारी सगळे उपस्थित आहेत. आता 5 दिवस कालपासून हे गव्हाण योजना ना, गव्हाणसाठी तेच की योजनेचं नाव गव्हाण आहे ना. गव्हाण योजनेतून अग्रणी नदीतले 12 बंधारे भरण्यासाठी जवळपास 250 क्युसेक्सनं पाणी सोडायचं ठरलंय आणि आपल्याकडे 100 डिस्चार्ज सुरू आहे. 50 नाही, तो ह्याचा शेतेवाडीचा बंद करून इकडे सोडायचा नव्हता ना काल, केला नाही का तो? आता आपल्याला 6 दिवस तर ते पाणी मिळणार नाही. ते 6 झाल्यानंतर आपल्याला 300 पाणी मिळणार आहे. त्याची आता व्यवस्थापन करून घेतलेली काल भेटणार की. तुम्हाला पाणी द्यायची व्यवस्था मी करतोय, परंतु एक 8-10 दिवस 10-12 दिवस या सगळ्या प्रक्रियेत जाणार आहे. तर पाणी तुम्हाला मिळणार, त्याची काळजी करू नका. आता आपण ते पंप काय नादुरुस्त होते, त्यांना पैसे लागले, ते आपण सगळे पैशाची व्यवस्था करायला लागलो. चला दुसरा कोणाच काय विषय? हॅलो सर, सोडाली साहेब सभा मंडप. बर, मग कोण आहे? नंबर आहे का? 100 वेळा सांगितलं. कुठला आहे? ब्लॅकलिस्ट करा ना त्याला आणि दुसऱ्याला देऊन टाका. कधी कराल? 50% काम पण केलं. 6 महिने झाले साहेब आपण कसं टिकलं? काय अडचण आहे? कुठला आहे तो? आपल्या इथंच आहे. मग असेल राहू दे, नका करू. काय नाही, काम करून घ्या. किती दिवसाचा कॉल? हे विषय कळालाय, थांबाचा. काय करणार? विधान परिषदेचा आमदार होतो तेव्हा दिले, आता विधानसभेत बोलून द्या. आणि प्रत्येक ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना आणि सरपंचांना विनंती आहे, जी मोठी मंदिर आहेत आणि तीर्थक्षेत्र क मध्ये नाहीत, त्याची यादी मला द्या. पहिल्यांदा आपण तीर्थक्षेत्र क मध्ये घालू. द्या ना, यादी द्या. क वर्गात आपण घेऊ पहिल्या टप्प्यात, आणि मग जिथं संख्या मोठी आहे ते ब वर्गामध्ये घेऊ. उमदीचा एक प्रस्ताव द्या ब वर्गाचा. हा, तुम्हाला 5 कोटी रुपये देतात. व्हिडिओ सर, हळदीच्या जिल्हा परिषदच्या शाळेचं कंपाऊंड वाढवून घे. चला बोला, कोणाच काय विषय का? संपू द्या का साहेब? आमचा विषय एवढं करंट लेट करावं लागतं. बोला. निगडी बुद्रुकचा विषय साहेब. जलजीवन योजनेचा 80% पूर्ण झाले साहेब.
सगळं काम निकृष्ट दर्जाचं झालं. एक 3.5 फुटाच्या खाली कुठंच नाही. मगाशी विषय झालाय 6 महिने झालं मोटर चालू आहे. भागीरथी लाईटला मोटर चालू आहे, गावात तरी पाणी जात नाही. उद्याच्या उद्या तिथं कुठं पाणी चालू आहे ते बंद करायचं, पाणी पूर्ण गावासाठी वापरायचं. आणि तुमचं जर निकृष्ट म्हणणं असेल तर तुम्ही रितसर तक्रार द्या, त्याच्या पुढे आपण थर्ड पार्टी तिथं ऑडिट करायला लावू. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते सुद्धा गावात आला नाही आतापर्यंत, कोण आहे आम्हाला माहितीच नाही. काय झालंय आपल्याकडं सब कॉन्ट्रॅक्टर आहेत, खूप कॉन्ट्रॅक्टर आहेत दुसरीकडं, त्याने काय त्यांचं काम करून बाजूला झाले आणि सब कॉन्ट्रॅक्ट ते काम नीट करत नाही, अशी अडचण झाली. हॅलो साहेब, काल त्याची मी 2-2.5 तास बैठक घेतली का. आता पण साहेब बघितलं तर पाणी. हॅलो साहेब, तो झाला विषय, आता ते आता करू आपण, तेच ते सांगू आपण. हॅलो साहेब, बाळगाव उपकेंद्र आहे साहेब, गुळगी औषधा काही होत नाही साहेब. मगाशी तुम्हाला मराठी येत नव्हतं, आता थोडं मराठी येतो साहेब, कन्नड वाट गुळगी औषध काही बी होत नाही साहेब आमच्या उपकेंद्रामध्ये. जमदार मॅडम तर सांगा की केंद्रामध्ये one minute sir, you know that सर आप भारताना मेरी मई घातवाला नर्स वेगळो जमदार मॅडम की मग मई घातवाला भारताना फार मुंबईवारी दिल्लीवर आला चांगलं आहे ना, एकदा काय करू आपण साहेब हो सर भारताने तर मेरी मई घातवाला रे आज बोलण्या घरी कन्नड शाळा जिल्हा परिषद फोन येतो साहेब फंडागारे या फंडागारे शाळेचं साहेब एक खोलीचं बांधकाम चालू आहे साहेब, ते निम्म झाले. तुमचं ह्याच्यामध्ये मंजूर झालं साहेब 5 लाख, ती झालं नाही साहेब. MLC फंडमध्ये झालं साहेब. आणि औषधी थिएटर तुम्ही जरा पाठपुरावा करून घ्या ना. ती MLC फंडामध्ये नाही म्हणते त्यांनी. चला साहेब औषधी किती मागणी करते हो? चला निम्मा मिळते आम्हाला. 100 मागितले तर 150 देते तुम्ही. साहेब यात्रा किती नमध्ये मेन बांधताना देवला गरीब बांधताना मैं हटवा गेला जकी कर्जला मैं पद्धतशीर ಮಾಡಿದ್ರು ಪರ್ಸೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅವ್ರು ಬರೀ ಕಾನ ದವಾಖಾನಿ ಬರೀ ಇದ್ರಾಗ ಅವರು ಕೋಲಿ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗೆ ಬರ್ದಾಗ್ಯಾರ ಪರ್ಸೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅದ್ರ ಕಾಲ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಎರಡು ಪರ್ಸೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾಂಡ್ರಲ್ಲ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಎರಡು ಹೌದು ಬಿಡ್ರಿ ಸಾಕು ಸಾಕು बघू काय तर मार काढू. बसून घ्या, 2 मिनिटात संपू आपण. आज सकाळपासून 3 जिल्हा परिषद गटामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, माननीय प्रांत साहेब, माननीय तहसीलदार साहेब, माननीय अप्पर तहसीलदार संघ, पोलीस निरीक्षक, MSCBचे अधिकारी असतील, जलसंपदा, जलसंधारण, कृषी, सर्व खात्याचे अधिकारी आहेत, तलाठी अण्णासाहेब, ग्रामसेवक अण्णासाहेब सगळे आणि गावचे प्रमुख लोक यांना समोरासमोर त्यांचे प्रश्न मिटावेत, त्यांना काही अडचणी येऊ नयेत आणि प्रशासनाचा आणि तुमचा चांगला संपर्क राहावा या दृष्टिकोनातून आपण बैठका घेतल्या. पहिली बैठक संत, दुसरी जाडर बबलाद आणि तिसरी उमदी. तर खूप चांगल्या पद्धतीनं लोकांचे विषय चर्चेला आले गेले, काही लोकांचे विषय जागेवरती मिटले, काही लोकांचे विषय मिटवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली आहेत किंवा काही निर्णय झालेले आहेत की आता पुरवठा विभागाचा एक कॅम्प लावायचा किंवा संघला दर आठवड्यातला 1 दिवस हे पुरवठा अधिकारी तिथे येऊन बसणार, तिथं स्टॅम्प मिळत नाहीत, 1 दिवस स्टॅम्प देण्यासाठी तिथं स्टॅम्प वेंडर पाठवणार, असे अनेक विषय या सगळ्या दरम्यान झालेले आहेत. मैशालचे पाणी कधी सुटणार,
नवीन पाईपलाईनची काही लोकांची मागणी आहे. तर या सगळ्या विषयाला आपण मार्ग काढतोय. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं या बैठकीला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व नागरिकांचं, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आणि सरपंच, उपसरपंच, सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी अण्णासाहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही बैठक संपली असं जाहीर करतो.